जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे संत निरंकारी मिशन शाखा जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने नागेश्वर घाट या ठिकाणी आज स्वच्छता करण्यात आली। प्रोजेक्ट अमृत, स्वच्छ जल, स्वच्छ सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतवर्षामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणाने 1600 पेक्षा जास्त अधिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले। संत निरंकारी मिशन शाखा जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने नागेश्वर मंदिर श्री नागेश्वर घाट या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ दिसत होता। अमृत है पानी, इस जग में पानी है बड़ा अनमोल। अमृत है पानी, इस जग में पानी है बड़ा अनमोल। पानी से है जीवन सबका, सब ही समझे इसका मोल। संभाल जल की हर दम हो, खुशहाल जल से हर जीवन हो। स्वच्छ जल हो, स्वच्छ मन हो, स्वच्छ जल हो, स्वच्छ मन हो। संत निरंकारी मिशन जामखेड ब्रांचद्वारे आज या नागेश्वर मंदिर परिसर आणि घाट या परिसरामध्ये आज या सर्व सेवादल महापुरुषांच्या माध्यमातून स्वयंसेवक ज्यांचे आज आपण पाहत आहोत याच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि आजूबाजूचे सर्व सात संगत या ठिकाणी पोहोचले आणि सुंदर प्रकारची सेवा आज या ठिकाणी करण्यात आली। सेवाचा वेळ होता सकाळी 8 ते 10 आणि या वेळेमध्ये या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। आज पूर्ण भारतामध्ये 1600 ठिकाणी आज ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। अशाच प्रकारची सेवा ही दरवर्षी संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते आणि प्रदूषण अंदर हो या बाहेर दोनोंही हानिकारक आहे। या अनुषंगाने आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे या ठिकाणी आज स्वच्छता करण्यात आली। तर ही बाबाजींची प्रेरणा घेऊन सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज ही नागेश्वर मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली। या ठिकाणी संत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक सेवादल आणि सात संघ एकूण असे 50 ते 60 लोक या ठिकाणी होते आणि सुंदररित्या या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो। या कामासाठी आम्हाला नगर परिषदने सुद्धा खूप सहकार्य केलं आणि या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि